गणित विषयातील प्रकरण 14 बँक व सरळ व्याज या प्रकरणाविषयी आपण अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। चला तर आपण या बँक आणि सरळ व्याजची माहिती आपण घेऊया। बँक व सरळ व्याज याच्यामध्ये आपल्याला बँक म्हणजे काय, बँकेचे आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने चालतात थोडीशी ओळख आपण घेणार आहोत। बँकेतील विविध नवीन खाती, व्याज आकारणी, सरळ व्याज आणि याच्यावरती असणारी काही उदाहरण एवढ्या गोष्टींचा अभ्यास आजच्या व्हिडिओतून आपण करणार आहोत। पहिला जो भाग आहे तो बँक म्हणजे काय आपण बघूया। बँक व सरळ व्याज, तुमच्या समोर एक चित्र दिसतं, हे बँकेचं चित्र आहे आणि जे दुसरं चित्र आहे हे आपल्या पुस्तकामधीलच आहे। या पुस्तकामध्ये जर बघितलं तर या पुस्तकातील चित्रानुसार आपण या बँकेत किंवा कार्यालयात आपण गेलो तर तिथलं कामकाज कसं चालतं हे आपल्याला लक्षात येतं। मग या बँकेमध्ये आपल्याला बरेच बोर्ड लावलेले असतात, सेविंग असतं, करंट असतं, FD, काउंटर असतात, कॅशियर असतात, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला काय होतात या चित्रातून आपल्याला बँकेत गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं। हे आपण चित्रात बघतो, पण प्रत्यक्षात तुम्ही जर बँकेला भेट दिला असाल तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं बँकेचं कामकाज चालतं। तर याच चित्रावरून आपल्याला आणखी काही गोष्टींची माहिती आपण घेतोय आणि हळूहळू आपण या बँक आणि सरळ व्याजची माहिती या याच्यातून आपण घेत पुढे जाणार आहोत। बँक व सरळ व्याज, बँक जर म्हणलं तर तुमच्यासमोर चित्र दिसतं। बँक ही पैशाची व्यवहार करणारी एक सरकारमान्य वित्तीय संस्था म्हणतात। वित्त त्याचा अर्थ पैसा आणि पैशाची जी ऑफिस असतं त्यालाच आपण काय म्हणतो, बँक म्हणतो। म्हणजे एक वित्तीय संस्था असते त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, बँक म्हणतो, हे लक्षात घ्या। आपण जो पैसा मिळवतो तो काळजीपूर्वक खर्च करायला हवा आणि भविष्य काळातील किंवा भविष्य गरजेसाठी आपल्याला पैशाची बचत करणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे पैसा हा महत्त्वाचा आहे आणि भविष्याच्या दृष्टीने तो बचत करणे हेही महत्त्वाचं आहे। आणि हे बचत कशासाठी आपण करतो, तर एक तर शिक्षणासाठी आपण करतो की उच्च शिक्षण घेताना आपल्याला काही आर्थिक मदत लागते, त्यावेळेला आपल्याला ही पैशाची आपल्याला काय होते बचत करून तो पैसा आपल्याला शिक्षणासाठी वापरता येतो। घर बांधकाम करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो। त्याच्यानंतर वैद्यकीय खर्च, आजारीपण किंवा मेडिकल खर्च असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही बचत करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर काही एखादा व्यवसाय, एखादा धंदा किंवा एखादा व्यापार आपल्याला जर करायचा झाला तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पैसा लागतो। शेती सुधारणा करायचं असेल, नवीन पिकं घ्यायची असतील, शेतीमध्ये सुधारणा करायची असतील, विविध योजना आपल्याला राबवायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागतं, पैसा लागतो। आणि इत्यादी या सर्व गोष्टींसाठी याच्या व्यतिरिक्त आणखी काही भरपूर आपल्याला सांगता येईल, पण ठराविक जे आपण शिक्षण, घर बांधकाम, वैद्यकीय खर्च, व्यवसाय, शेती सुधारणा या सर्व गोष्टींवरती आपल्याला फोकस करणं आणि त्याच्यासाठी पैसा लागतो आणि ही पैसा त्याच्यासाठी आपल्याला ही बचत करणं खूप महत्त्वाचं असतं। याच्यामधलं जर बघितलं पुढचा भाग, बँक व सरळ व्याज, नियमितपणे केलेली जी बचत आहे ही मोठी रक्कम बनत जाते आणि ती भविष्यामध्ये काय होतं, उपयोगी ठरते। आणि त्याच्यासाठी आपण काय करतो, ही बँकेत ठेवलेली रक्कम ही सुरक्षित आणि काळानुसार आपल्याला काय होतं त्याच्यामध्ये वाढ करता येते। पाहिजे त्यावेळेला आपल्याला काढून घेता येतं। आपल्याकडे शिल्लक असेल तर आपण बँकेत त्याची भरणा करून आपण भविष्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो, बचत करू शकतो। म्हणजे हे थेंबे थेंबे तळे साचे या याच्याने आपल्याला थोडे आपण पैसे साठवत गेलो तर भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग आपल्याला करता येईल। आता याच्यानंतरचा जो भाग आहे की तुमच्याच पुस्तकातलं पान नंबर 74 वरती एक चित्र दिले, आर्थिक व्यवहार। तर हा आर्थिक व्यवहार कोणाकोणाशी निगडीत असतो, तर पहिला जर बघितला तर विद्यार्थ्यांशी सुद्धा निगडीत असतो। बघा, विद्यार्थ्यांची विविध स्कॉलरशिप असतात आणि ही स्कॉलरशिप बँकेत जमा होते। त्याच्यानंतर जो असतो शेतकरीसाठी सुद्धा बँकेचे आर्थिक व्यवहार होत असतात। त्याच्यानंतर व्यापारी लोक आहेत, त्याच्यानंतर काही व्यावसायिक उद्योजक आहेत, ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं आणि काही महिला बचत गट सुद्धा या बँकेशी कनेक्टेड असतात। बँक आणि या बँकेवरती अवलंबून असणारे हे लोक आणि या लोकांवरती अवलंबून असलेली ही बँक आपल्याला लक्षात येते। ही बाण दाखवलेलं दिसतं, इथं दिसतं,
हे एकमेकावरती काय अवलंबित आहेत. म्हणजे या महिला बचत गट असतील, उद्योजक असतील, व्यापारी असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असतील आणि बँक या सर्वांशी निगडीत ही बँक काय असते, या सगळ्यांशी कनेक्टेड असतं. म्हणून तर दाखवताना दोन्ही बाजूला बाण दाखवलेले आहेत. आणि याच चित्रावरती आधारित आपल्याला काही प्रश्न पुस्तकात दिलेत ते आपण बघूया. बँक व सरळ व्याज. बघा, आपल्या समोरील चित्रामध्ये कोणकोणत्या व्यक्ती बँकेशी व्यवहार करताना दाखवले आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहेत, विद्यार्थी आहेत ज्यासमोर दिसते, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, उद्योजक, व्यावसायिक आहेत, महिला बचत गट इत्यादी लोकांशी ह्या बँकेचे काय झाले व्यवहार करताना दाखवलेले आहेत. त्याच्यातला दुसरा प्रश्न जर भेटला तर मधोमध दाखवलेल्या थैलीवर चिन्ह कशाचे आहे. तर त्या याच्यावरती जर चिन्ह भेटलं तर याच्यामध्ये रुपया किंवा आपण रक्कम अशा अर्थाने ते दाखवलेलं असतं. थैलीवरती आर लिहिलेलं आहे म्हणजे र लिहिलेलं आहे म्हणजे रुपया. म्हणजे प्रत्येक बचत जे थोडे थोडे पैसे आहेत हे पैसे एकत्र करून त्याचं काय केलेलं आहे, या ठिकाणी ते चिन्ह या स्वरूपात दाखवलेलं आहे हे लक्षात येईल म्हणजे रुपया. आणि शेवटचा जे प्रश्न आहे, वरील चित्रातील बाणामुळे काय समजते. तर हे एकमेकाकडे बाण दाखवलेत म्हणजे हे एकमेकावरती अवलंबित आहेत. म्हणजे बँकेवरती सगळे लोक आहेत आणि या लोकांवरती बँक चालत असते. म्हणजे अशा पद्धतीनं हे एकमेकावरती आपल्याला काय होतात, हे डिपेंड आहेत हे याच्यातून लक्षात येतं. त्याच्यानंतर आपण पुढे जातोय. बँक व सरळ व्याज. या बँकेतील विविध खाती आपल्याला पाहायला मिळतात आणि बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेत खातं उघडावं लागतं आणि बँकेत खाते उघडताना आपल्याला खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. याच्यामध्ये जर बघितलं तर पत्त्यासंदर्भात पुरावा असेल तर त्यामध्ये आपल्या समोर लक्षात येईल की रेशन कार्ड लागतं, रेशन कार्ड असतं. त्याच्यानंतर वीज बिल किंवा त्यालाच आपण लाईट बिल म्हणतो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते टेलिफोन बिल असेल. त्याच्यानंतर रहिवासी दाखला असेल आणि इत्यादी या सगळे ओळखपत्राच्या रूपाने म्हणजे या पद्धतीनं आपल्याला तुम्ही या पत्त्यावरती राहताय आणि पत्त्यासंदर्भात आपले हे सगळे कागदपत्र बँक खाते काढताना आपल्याला हे लागतात. त्यामुळं ह्या गोष्टी आपण काय करायच्यात लक्षात घ्यायचं आहे. पत्त्यासाठी हे आपल्याला कागदपत्र बँकेत द्यावे लागतात बँकेत नवीन खातं काढण्यासाठी. त्याच्यानंतर ओळखपत्रासाठी जर बघितलं तर बँक खाती काढत असताना ओळखपत्रासाठी काय काय लागते बघा. ओळखीचा पुरावा म्हणून तर त्याच्यामध्ये मग तुमचं आधार कार्ड असेल, त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र आहे, त्याच्यानंतर पॅन कार्ड आहे, त्याच्यानंतर पासपोर्ट आहे, पासपोर्ट म्हणतो त्याला आपण. त्याच्यानंतर किंवा बँकेने सुचवलेल्या वेगवेगळे जे पुरावे आहेत बँकेने सुचवलेले जे पुरावे आहेत यापैकी सुद्धा एक लागतं. विद्यार्थी जर असेल तर विद्यार्थ्याला शाळेचं बोनाफाईड लागतं हे लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला ही बँक खातं काढण्यासाठी ही ओळखीचा पुरावा म्हणून हे सगळी कागदपत्र लागतात. आणि याच्या आधी किंवा या अगोदर त्या बँकेचा जर खातेदार असेल तर त्या ग्राहकाचा संदर्भसुद्धा आपल्याला बँक खातं काढताना आपल्याला लागतं. म्हणजे पत्त्यासाठी जे पुरावे कुठले लागतात आणि ओळखीचा म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो ओळखपत्र किंवा त्याच्यामध्ये आय डी प्रूफ म्हणतो, हे आय डी प्रूफसाठी एवढे कागदपत्र लागतात. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे, सर्वांना बचतीची सवय लागावी याकरता बचत खाते असते आणि खातेदार या खात्यात आपल्याकडं जसं उपलब्ध असेल त्याप्रमाणे तो रक्कम जमा करू शकतो आणि शिल्लक असलेली रक्कम आपल्याला ज्या वेळेला लागेल त्यावेळेला तो काढू शकतो. तर त्याला आपण बचत करणं असं आपण म्हणतो. आणि हे बचत खातं बँकेतून सुद्धा आपण काढू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीची जसं बचत करतो तसं पैशाची सुद्धा बचत करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग बचत खात्यामध्ये किंवा बचत खात्यामध्ये असलेली जी रक्कम आहे या रकमेवरती बँक काय करतं, साधारण 4 ते 6% व्याज देतं. आणि बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदारास बऱ्याच वेळेला काय केलं असतं, या व्याज तर देतच पण बँक हे सगळं करत असताना बँक आपल्या काही सुविधासुद्धा देत असते. मग त्याच्यासाठी काय करत असते, बँक पासबुक देते, चेकबुक देते, त्याच्यानंतर ATM कार्ड देते, त्याच्यानंतर मोबाईल बँकिंग सिस्टीम आपल्याला देते, त्याच्यानंतर SMS बँकिंग सिस्टीम देते,
म्हणजे समजा आपण काही पैसे काढले किंवा काही भरले किंवा काही व्यवहार झाले तर आपल्याला लगेच काय होतं, बँकेचा SMS येतो. म्हणजे SMS बँकिंग सिस्टीमसुद्धा ही बँक आपल्याला काय करत असते, सुविधा देत असते. आणि इंटरनेट बँकिंग ह्यासुद्धा सुविधा आपल्याला ही बँक देत असते. म्हणजे बचत खातं काढल्यानंतर किंवा बँकेत खातं काढल्यानंतर आपल्याला बँक काय करत असते, विविध सुविधासुद्धा आपल्याला काय करत असते, देत असते. आणि ह्या सगळ्या सुविधा आपण ते काय करतो, वापरू शकतो. हे झाले बचत खाते संदर्भात. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे बचत खाते, सेव्हिंग खाते. आता मला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये बँकेत पैसे भरण्याकरता किंवा काढण्याकरता एक विशिष्ट छापूल नमुन्यामधला एक फॉर्म असतो की तो बँकेचा फॉर्म प्रत्येक बँकेचा वेगळा असतो, पण माहिती मात्र त्याच्यामध्ये ही एकसारखीच असते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे झालं बचत खातं. त्यानंतर चालू खाते किंवा त्याला आपण करंट खातं असं म्हणतो. करंट खातं ज्यांचा दिवसाला जो टर्नओव्हर आहे किंवा उलाढाल जास्त आहे, की जे व्यापारी लोक असतात त्यांच्यासाठी हे करंट खातं असतं. या खात्यामध्ये दिवसभरामध्ये आपण किती वेळा ही रक्कम भरू शकतो आणि किती वेळा ही रक्कम काढू शकतो याच्यावरती बँक कोणत्याही प्रकारचं व्याज देत नाही. ह्याला म्हणायचं करंट खाते किंवा त्यालाच चालू खाते म्हणायचं. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे आपण मुदत ठेव, त्यालाच आपण FD म्हणतो किंवा फिक्स्ड डिपॉझिट. ही काही कालावधीसाठी आपण रक्कम काय करतो, बँकेत बचत म्हणून ठेवतो आणि ठराविक कालावधीनंतर ते काय करतो, आपण रक्कम काढून घेतो. त्याला आपण काय म्हणतो, FD किंवा त्यालाच फिक्स्ड डिपॉझिट असं आपण म्हणतो, मुदत ठेव खाते. आणि बँकेतलं जे चौथं खातं आहे ते म्हणजे आवर्ती ठेव खाते, त्यालाच आपण रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असं आपण म्हणतो. प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम बँकेत भरत जायचं आणि कालावधी पूर्ण झाला की ती रक्कम काढून घ्यायची. तर अशा पद्धतीची बँकेतली ही खाती आहेत. आणि ह्या खाती संदर्भात ज्यादा माहिती आपण पुढच्या वर्षी इयत्ता 7वीमध्ये आपण घेणार आहोत. हे झाले बँक खातं काढण्यासाठी लागणारी कागदपत्र आणि बँकेचे विविध खाती याविषयी आपण माहिती घेतली. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे व्याज आकारणी. तर बँक काय करते, ठेवीदारांना किंवा समजा आपल्याकडे पैसे जास्त आहेत आपण बँकेत ठेवतो, तर बँकेत ठेवल्याबद्दल बँक आपल्याला काय करत असते, व्याज देते. समजा आपल्याकडे पैसे नाहीत, आपण बँकेकडनं जर आपण पैसे घेतले तर आपल्याला बँक काय करत असते, काही रक्कम आकारते, त्याला आपण काय म्हणतो, व्याज म्हणतो. म्हणजे आपल्याला पण रक्कम ठेवल्याबद्दल जी रक्कम मिळते ती व्याज आणि आपण बँकेला देतो त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, व्याजच म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला रक्कम ठेवल्याबद्दल सुद्धा बँक व्याज देते आणि रक्कम दिल्याबद्दल सुद्धा रक्कम काय करत असते, बँक आपल्याकडं काही रक्कम आकारते, त्याला आपण काय म्हणतो, व्याज म्हणतो. बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला काय म्हणतो, आपण मुद्दल म्हणतो. आपण बँकेत ठेवलोय किंवा बँकेकडं आपण काढलोय तर अशी जी रक्कम असते त्या रकमेला आपण काय म्हणतो, मुद्दल म्हणतो. आणि ठेवीवर किंवा कर्जावर व्याज आकारताना त्याचा दर हा 100 रुपयावरती आकारला जातो. म्हणजे आपण ठेवले असतील तरी 100 रुपये प्रमाणेच व्याज दिला जातो आणि समजा कर्ज जरी काढलं तर त्यावरती सुद्धा या 100 रुपयावरतीच व्याज काय होतं, व्याजाचा दर ठरवला जातो. म्हणजे अशा पद्धतीने व्याज आकारणी काय होते, केली जाते. पुढचा भाग बघा, व्याजाचा दर किती काळासाठी आहे हे सुद्धा काय होतं, व्याज आकारणी करताना सांगितले जाते. त्याच्यानंतर व्याजाचा दर दसादसे दर याचा अर्थ दर साल, दर शेकडा अशा अर्थाने काय होतं, वापरलं जातं. म्हणजे व्याजाचा दर दसादसे याचा अर्थ दर सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी 100 रुपयासाठी द्यावयाचे व्याज, त्याला दसादसे असं म्हणलं जातं. मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत म्हणतो आपण. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हा जो कालावधी आहे या कालावधीला काय म्हणतात, मुदत म्हणतात. हे आपल्याला काय पाहिजे, माहीत पाहिजे. पुढचा भाग बघा, आता आपण उदाहरणाकडे येतोय. हे बेसिक गोष्टी झाल्या. बेसिक झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष उदाहरणं कशी असतात ती उदाहरणं आपण या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. एक उदाहरण आपण बघूया. विनीताने दसादसे 7 दराने बँकेत 15,000 रुपये एका वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले तर तिला वर्षअखेरीस किती व्याज मिळाले.
ह्यांनी काय केले, बँकेत पैसे ठेवलेत. तर बँकेत ठेवल्यानंतर एका वर्षासाठी किंवा एका वर्षानंतर किती व्याज मिळालं ते आपण पहिल्यांदा बघूया. कसं करायचं बघा. मुद्दल दिले 15,000 रुपये. ज्या गोष्टी दिले त्या गोष्टी प्रथम आपण लिहूया. मुदत आहे 1 वर्ष दिलेला आहे. व्याजाचा दर शेकडा 7 रुपये. दस्सा दसे दिले. दस्सा दस्याचा अर्थ दर साल दर शेकडा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्याज काढायचं आहे. बघा, मुद्दल वाढले तर व्याज वाढते, म्हणजे मुद्दलाच्या प्रमाणात काय होतं, व्याज वाढत जातं. 15,000च्या ऐवजी जास्त ठेवले तर त्याप्रमाणे काय होणार, व्याज मिळणार. इथं 15,000 ठेवलेत आणि मग या मुद्दलाच्या प्रमाणात काय होतं, व्याज मिळतं. म्हणजे समजा 15,000 रुपये मुद्दलावरती व्याज किती आहे माहीत नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण काय केलं, अक्षर मांडलं. 100 रुपये मुद्दलावरती 7 रुपये व्याज इथं दिलेलं आहे आणि मग 100 रुपयावरती 7 रुपये व्याज, तर 15,000 रुपयावरती X रुपये व्याज हे आपण काय केलेलं आहे, मानलेलं आहे. आणि मग प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचं ते बघूया आपण. व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर आपण घेऊया आणि त्याप्रमाणे ते उदाहरण आपण सोडवूया. बघा, 15,000ला X रुपये मानलेला आहे, 100 रुपयाला 7 रुपये व्याज दिलेलं आहे. मग हे 15,000 आहे, इकडं पण गुणलं आणि इकडं पण गुणलं, हे दोन्ही बाजूला आपण 15,000ने काय करायचं, गुणायचं आहे. या 15,000ला या 15,000ने आपण भाग घालवू शकतो. याच्यातले 2 शून्य याला घालवू शकतो आणि मग X बरोबर, इथं तर सगळे गेले, X बरोबर हे 7 राहिले गुणिले यातल्या 2 शून्य गेल्या, यातल्या पण गेल्या, इथं राहिलं 150. या दोघांचा गुणाकार केला तो आला 1,050 रुपये. म्हणजे विनीतला एकूण 1,050 रुपये काय झालं, व्याज मिळालं. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायला लागतं, ही गणितं सोडवायला लागतात. पायरी पायरीनं आपल्याला गेलो की आपल्याला उत्तर बरोबर येतं आणि त्याच्यासाठी पायरी खूप महत्त्वाची आहे. गणितामध्ये पायरीला खूप महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. आपण दुसऱ्या उदाहरणाकडे आपण जातोय. अहमद चाचाने बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा दर दर साल 12% असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील. मागच्या उदाहरणामध्ये बँकेत ठेवलेले होते, बँक आपल्याला व्याज दिलं, तर अहमद चाचाने काय केले, बँकेकडून कर्ज काढलेलं आहे. तर त्यांनी वर्षाच्या शेवटी बँकेला किती रुपये परत करावेत हे त्यांनी विचारलेलं आहे. ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते पहिल्यांदा आपण म्हणूया. मुद्दल 25,000 रुपये, दस्सा दसे म्हणजे व्याजाचा दर 12 रुपये, काय सांगितलेत की एका वर्षानंतर, मुदत दिले 1 वर्ष, म्हणजे 100 रुपये मुद्दलावरती एका वर्षाचे व्याज 12 रुपये दिलेलं आहे. मुद्दलाच्या प्रमाणात व्याज बदलते, म्हणजे व्याज व मुद्दल यांचं गुणोत्तर कायम आहे हे लक्षात घ्या. म्हणजे मुदत 1 वर्ष, व्याजाचा दर 12 रुपये, मुद्दल आहे 25,000 रुपये आणि यावरून आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा व्याज काढायचं आणि मग व्याज झाल्यानंतर एकूण रक्कम बँकेला किती परत करणार आहे ते आपल्याला काढावं लागेल. बघा, 100 रुपयाला 12 रुपये, 25,000ला X रुपये मानलं. मगाच्या सारखंच पण X/25,000 गुणिले 25,000 बरोबर 12/100 गुणिले 25,000. हे 25,000ला 25,000 तुम्ही भाग लावू शकताय. ह्यातल्या 2 शून्य इथं घालवल्या, इथं राहिले बघा. X बरोबर हे 12 गुणिले 250, X बरोबर 3,000 रुपये आले. म्हणजेच की बँकेची होणारी व्याज रक्कम किती आली, 3,000 रुपये. मुद्दल किती, 25,000 रुपये, व्याज आले 3,000 रुपये. अशी एकूण रक्कम या अहमद चाचाने बँकेला किती दिली ते बघूया आपण. अहमद चाचाने बँकेस परत करावी लागणारी रक्कम, मुद्दल अधिक व्याज, म्हणजे मुद्दल काढले 25,000 रुपये, व्याज आले 3,000 रुपये, या दोघांची बेरीज केली ती आली 28,000 रुपये. इतकी रक्कम या अहमद चाचांना काय करावं लागेल, बँकेला परत करावं लागेल. म्हणजे व्याजासहित ती रक्कम बँकेला आपल्याला भरावं लागेल, हे या उदाहरणातून आपल्याला काय होतं, लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं या सर्व व्याजची उदाहरणं आहेत. याच्यावरचा जो सराव संच जो 35 आहे तो 35 तुम्ही पूर्ण करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. नमस्कार.